नमस्कार भावांनो, थंबनेल तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल दादा. यावर्षी लय पोरांचं सिलेक्शन झालं नाही. लय जण ग्राउंडमधनं बाहेर पडले, काही जण वेटिंगमध्ये राहिले दादा, काही जणांचा एक शेवटची संधी होती दादा. पण आत्ता पण सांगतोय, नाराज होऊ नका. हां, तुम्हाला मी कायम म्हणत आलो आहे भावांनो, पोलीस भरती ही लवकरच येणार आहे. त्याच्यासाठी दादा व्हिडिओ जास्त नाही, इन डिटेलमध्ये दादा पेपरमधली कात्रण वगैरे सगळं तुम्हाला दाखवतोय. हां, उद्देश एकच आहे, पोराने अभ्यास बंद केला नाही पाहिजे. लवकरच भरती आहे, आत्ता पण सांगतोय दादा. बघा इथं पोलीस भरती 2026 20,000 प्लस जागा येणार आहेत. आत्ता सांगतोय अभ्यास बंद करू नका. आत्ता पण सांगतोय बाबा, फक्त तू अभ्यास बंद करू नको दाद्या. तू जर अभ्यास नाही बंद केला ना दाद्या, आई शप्पथ सांगतो, ही वर्ष गेले ना, अजून 6 ते 8 महिने दाद्या फक्त अभ्यास चालू ठेवू. अंगावर गुलाल पाडूनच मग अभ्यास बंद कर. आत्ता पण सांगतोय सगळ्याला, ठीक आहे. पहिली गोष्ट दाद्या, अजून कोणी आपली रगडा बॅच घेतली नसेल, लवकरात लवकर रगडा बॅच घ्या. प्ले स्टोअरवरनं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. ज्याला रगडा बॅच पाहिजे दाद्या, त्यांनी माझा नंबर आहे दाद्या 7057969327. या नंबरला 199 रुपये पाठवा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा. त्याच्यानंतर बघा, आपली धिंगाणा बॅच आहे. अजून कोणी धिंगाणा बॅच घेतली नसेल, लवकरात लवकर घ्या. त्याच्यानंतर आपलं SSC GD आणि रेल्वेचं पुस्तक आहे. बस झालं, तुझी कोणती पण एक्झाम असू दे, पोलीस भरती, तलाठी, वन विभाग, दारूबंदी, रेल्वे, SSC GD, कोणती जरी एक्झाम असेल तर ही 2 पुस्तक वापरा दाद्या. ज्याला कुणाला ही पुस्तक पाहिजे दाद्या, हा नंबर आहे माझा 7057969327. ज्याला SSC GDचं पुस्तक पाहिजे 460 पाठवा, रेल्वे पाहिजे 400 पाठवा, दोन्ही पाहिजे असेल तर 800 पाठवा. आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा दादा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं 199 मध्ये दादा PDF कोर्स आहे, ज्याच्यामध्ये दादा 55,000 प्लस प्रश्न आहेत. गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, GK असेल, मराठी असेल, ठीक आहे दादा. ज्याला पाहिजे ॲप इन्स्टॉल करा, माझ्या नंबरला 199 पाठवा. आता पहिली गोष्ट मुद्द्याची, सगळ्यांनी दादा हो का बोलायला दम लागतो. पहिली गोष्ट, हे कात्रणं बघा, जे खाली तुम्ही आत्ता पण सांगतोय, जी पोरगं बाबा निगेटिव्हमध्ये चाललंय, सर माझं खरंच सांगतोय सर, मला टेन्शन आले, मला फास घ्यायची वेळ आली, असे लई जणांचे फोन आहेत. त्या पोरांसाठी व्हिडिओ आहे, जे नवीन लेकरं आहेत ना, तुमच्यासाठी दाद्यांनो. ओके, काय आहे दाद्या हो का, कोल्हापूर पोलीस आयुक्तालयास हालचालीला गतिमान. आता बघा, मी सगळी कात्रण तुम्हाला दाखवतोय. काय इथं बघा, अधिवेशनात मांडला होता दादा, जिल्ह्याच्या 2011च्या जनगणनेनुसार पोलीस आयुक्त, 2 पोलीस उपआयुक्त, 10 सहाय्यक आयुक्त, 48 पोलीस निरीक्षक, 150 उपनिरीक्षक यासह 3,000 पोलीस अंमलदाराची आवश्यकता असणार आहे. किती दादा? 3,000. कुठला दादा? कोल्हापूर. हा, ही काढायला लागलेत म्हणजे एक कॉमन सेन्स आहे दादा. भरती येणार, कुंभमेळा आहे. पोरांचा एक डाऊट आहे, सर कुंभमेळा ऑक्टोबरमध्ये कुंभमेळा चालू होतोय दादा, तिथं बंदोबस्ताला कोण हे करणार आहेत? हा, साधी गोष्ट आहे भावांनो, तुम्हाला आत्ता पण सांगतो, असं पण होऊ शकेल. कुंभमेळ्याच्या अगोदर पोलीस भरती डिक्लेअर करतील. मी आत्ता पण सांगायलो, कुंभमेळ्याच्या अगोदर पोलीस भरती लवकरात लवकर डिक्लेअर करतील. कुंभमेळ्याला दादा माणसं किती येतात हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पोलिसांना दादा लांब कशाला, कुठली जयंती जरी असले ना दादा, त्या सिटीमध्ये दादा पोलिसांना ताण पडतो दादा. इथं तर सरळ म्हणले, आम्हाला 3,000 पोलिसांच्या काय दादा गरज आहे. ही कोल्हापूरचं आहे दादा, प्रत्येक जिल्ह्यातलं तुम्हाला दाखतो. बघा इथं, नांदेड पोलीस आयुक्तालयासाठी सुधारित प्रस्ताव सादर. बघितलं, सगळ्या जिल्ह्यांचं सुधारित प्रस्ताव आले. तर काय काय नवीन पोलीस स्टेशन उभारणार आहे ती, काय नाही, हे सगळं इन डिटेल. नांदेड झालं, कोल्हापूर झालं, इथं खाली लिहिले बघा, आपण सकारात्मक विचार करून जोरात तयारी सुरू ठेवा. पोलीस भरती दरवर्षी निघतच असते, रिक्त जागा होतात, लोकसंख्या वाढत असते, त्यामुळं पोलीस भरती लवकरच होणार आहे. कॉमन सेन्स आहे डायरेक्ट. हा, कचकाटून लोकसंख्या वाढायली, लोकसंख्या वाढले म्हणजे पोलिसांवर ताण पडत असतो दादा. हे तुला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. आणि हा जो एक वाईट गैरसमज आहे का, सर भरती 2 वर्षांनी येते का 3 वर्षांनी, तू कधी पण बघ, भरती प्रत्येक वर्षी येते दादा, प्रत्येक वर्षी येते. त्यामुळं अजून पण म्हणतोय पॉझिटिव्ह राहायचं, ही पण भरती लवकरच आहे, आत्ता सांगायलो दादा. दुसरी महत्त्वाची गोष्ट बघितलं, नागरीकरणामुळे ठाणे पोलीस दलाचा विस्तार, सगळीकडे विस्तार चालू आहे. अजून काय पाहिजे तुला ह्याच्यापेक्षा? अजून तुला दुसरं काय प्रूफ्स पाहिजेत? हा, सगळीकडे चालू आहे, भरती लवकर येणार आहे. पेपर आउट होय लागलाय, तुम्ही कधी पण बघा. पोलीस भरती यायच्या अगोदर पेपरवाल्यांचा धिंगाणा चालू असतो, हे सगळ्याला माहिती आहे. जी आता आम्ही ह्या फील्डमध्ये 9-10 वर्ष झाले, पण ज्यावेळेस भरती यायचे ना 2-3 महिने अगोदर पेपरला चालू, लवकरच पोलीस भरती येणार, हे रिअल आहे. आता पण तेच व्हायला लागले. हा, बघा इथं, वाढते नागरिकीकरण आणि गुन्हेगारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे पोलीस दलाने कंबर कसली आहे. वाढत्या लोकसंख्या, हो का, इथं लिहिले, इथं बघा,
हो का, शासनाकडे 1200 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्याची मागणी केली आहे. 1200 कर्मचारी दाद्या अतिरिक्त मागणी केली आहे. हां, कुठनं भरणार आहे ती? आतल्या आत भरणार आहे ती का? जी रिटायर झालीत त्यांना बोलवणार आहे ती? थोडं तर जरा डोकं वापर घे, थोडं वापर रे बाबा. एवढ्या दिवस झालं बुंबलून सांगतोय पोरांनो येणार आहे भरती. आता सगळं पुराव्याचं दाखवायला लागलोय. आता ह्याला तर तुम्ही खोटं म्हणू शकत नाही. हां, आता दुसरी गोष्ट दाद्या, लवकरच अनेक 5 पोलीस ठाणं आहेत का? हे कुठं? पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचं महासंचालक कार्यालयात प्रस्ताव. पोलीस ठाणे व मागणी केलेले पदे 11 परिमंडळ, नंतर 189, 194 मुशी, 190, 183, 194. भैया अजून और क्या चाहिए तुमको? ठीक आहे, अजून काय आहे का दाद्या? हा घे अजून दाद्या. हो, आता बाकीचे जिल्हे बघा. लातूर दिसते सगळ्यांना. लातूर, धाराशिव, बीड व नांदेड जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून लातूर येथे राज्य राखीव पोलीस दल SRPF गट मंजूर करून कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यांनी या मागणीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेत मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग यांना दिले आहे. लातूर SRPF गट माणसं कुठून आणणार आहे? हा, साधं आहे दाद्या. अजून तुला काय पाहिजे रे बाबा? हा, बघ इथं पोलीस ठाणे कासर शिरशी तालुका निलंगा जिल्हा लातूर दर्जनोक्त करणे आणि कासर शिरशी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात नवीन समाविष्ट करण्यात आलेले 6 गावे अंतराच्या दृष्टीने दूर असल्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होते. या 6 गावांना जवळचे व सोयीचे पोलीस ठाणे निलंगा जिल्हा लातूर याच्या कार्यक्षेत्रात पुन्हा समाविष्ट करा. हे सगळे पेपरमधले कात्रण आहेत, अजून भरपूर आहेत, पण महत्त्वाचे तुम्हाला दाखवले. हां, ह्याचा अर्थ आत्ता पण सांगतोय, भरती 20,000 किंवा मी म्हणतोय, काय काय लोक म्हणत असतील सर 22,000ची भरती होईल 20,000. मी म्हणतोय दाद्या 15,000ची भरती आली तरी पण खुश आहे. हां, पण लवकर यावं दाद्या. का तर पोरांना आहे ना दाद्या, एक तर पोरं लय टेन्शनमध्ये येते. लय जणांचं सिलेक्शन यावर्षी झालं नाही दाद्यानं. ज्या पोराची लेखी 90+ होते ना, ती पोरगं ग्राउंडमध्ये बाहेर पडले. हे तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मुंबईचं ग्राउंडचा कट ऑफ खूप गेले. आत्ता पण सांगतोय, नाराज होऊ नका. ही भरती जी पुढली येणार आहे ही तुझीच भरती व्हावं. फक्त धीर धरायचं. कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्यावर वाईट काळ येत असतो ना दाद्या, शांत बसायचं. काय करायचं? शांत. दुसरं काही करायचं नाही. फक्त अजून पण म्हणतोय, सगळ्यांना विनंती आहे दाद्या, हां, जे तुम्ही दाद्या डिमोटिवेट होऊन तुम्ही जे अभ्यास बंद केला ना, हे सगळ्यात चुकीचं आहे. पहिली गोष्ट सांगतो, भरती प्रत्येक वर्षी येते दाद्या, ही गोष्ट नवीन नाही. पण प्रश्न असतो टाईमचा. तुम्ही जे आता हे 2-4 महिन्यात जाऊन काय करताय, गावाकडे थांबताय, कुठं तर कामाला जाताय, ह्या गोष्टी नका करू. थोडा हाल होऊ दे दाद्या, आण खायला नाही भेटू दे. तू कुठं तर 4 तास जाऊन काम कर, फक्त अभ्यास बंद करू नको. का तर तुझा जो आजचा अभ्यास आहे ना दाद्या, हीच दाद्या अंगावर वर्दी मिळालं ना, ह्याच्यासाठीच आई वडील तुझ्या रडणार आहे. ती माझ्या पोरानं काम करून माझं पोरगं पोलीस झाले, माझी पोरगी पोलीस झाले, ही सगळ्यांना विनंती. त्यामुळं माझी पण मनापासून विनंती आहे दाद्या, अभ्यास बंद करू नका. कळते? लवकरच दाद्या पोलीस भरती आहे, दारूबंदी यायला लागली, तलाठी आहे, वन विभाग आहे, CRPF आहे, NTPC ग्रॅज्युएट, NTPC अंडर ग्रॅज्युएट, CHSL, MTS, रेल्वे ग्रुप D, SSCGD, भरपूर एक्झाम आहेत. हां, तुम्ही अभ्यास आपल्याला सगळ्याला एकच आहे, वेगळा करायची गरज नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, अभ्यास बंद करू नका. आणि सगळ्यांना आत्ता तुमच्या मनात एक डाऊट येईल, सर भरती कधी येईल? पण एक माझा अंदाज सांगतोय दाद्या, ऑक्टोबरच्या नियर बायपर्यंत तुम्हाला भरती येऊन जाईल. हां, अगोदर पण येईल किंवा त्याच्यानंतर येईल, पण लवकरच येणार. आता तुम्ही म्हणसाल सर आम्हाला 4 महिने गावतेत, ह्या गावतेत, नवीन पोर आहे, 4 महिन्यात सुद्धा भरती होते. जुन्या पोरांनी कंटिन्यू अभ्यास चालू ठेवायचं. नवीन पोरांनी हो का, आपली कुणी अजून रगडा बॅच ही पुस्तकात तुमचं लय तुम्हाला अभ्यास झाल्यावर वाटायला लागले ना, जुन्या पोरांना पण सांगतोय, ही 2 पुस्तकं तुझे जे 2 मार्क गेलेत ना, वेटिंगला 1 मार्कात पडलाय ना, ही तुझ्याकडे नसल्यामुळे वेटिंगला पडलाय. ही वाच एकदा पुस्तकं, नाही असं डोकं झन झन केलं ना, तू पोलीस भरतीमधला कुठल्या पण जिल्ह्यातला पेपर काढ, ह्या पुस्तकातलं दाद्या गणित, बुद्धिमत्ता, GK ॲज इट इज प्रश्न आहेत, ॲज इट इज. करंट अफेअर आपल्या PDF कोर्समधला आला. मी आत्ता पण सांगतोय, म्हणून म्हणतोय धीर धरा. बाकीचे एक्झाम आहेत, पोलीस भरती तर येणारच आहे दाद्या. 20,000 आलं तर संपलाच विषय, हलगी लावून कार्यक्रम करू. पण या वर्षी वर्दी मिळवायची, एवढं लक्षात ठेवायचं. हा व्हिडिओ सगळ्याला शेअर कर दाद्या. तुझे मित्र मैत्रीण सिलेक्शन नाही झालं, ती जी टेन्शनमध्ये आहेत ना, ही त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे दाद्या. कळते? तुम्हाला जे योग्य वाटते ते खाली कमेंट्स करा. भरती कधी येणार आहे हे ते अंदाज तुम्हाला सांगितलं आहे भावांनो. फक्त अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे भाऊ? व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
धन्यवाद.